बापू आपलं शिक्षण कोठे झालं? जवळ थांबा म्हणजे त्याला मदत त्याला काय अडचण आली. दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष बापू देशमुख यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगळगी येथे नुकतीच एक अविस्मरणीय सदिच्छा भेट दिली. विद्यार्थ्यांचा उत्साह, हलगीचा कडकडाट आणि विज्ञानाची किमया या सर्व गोष्टींनी ही भेट ऐतिहासिक ठरली आहे. पाहूया NGTV मराठी न्यूज चॅनलचा एक विशेष वृत्तांत. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगळगी आज येथे वातावरण काही वेगळंच होतं. निमित्त होतं आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या भेटीचं. शाळेच्या गेटवर बापूंचं आगमन होताच हलगीच्या गजरात आणि लेझिमच्या तालात विद्यार्थ्यांनी त्यांचं भव्य स्वागत केलं. चिमुकल्या हातांनी बापूंचं औक्षण केलं आणि संपूर्ण परिसर उत्साहाने न्हाऊन निघाला. शाळेच्या मैदानात प्रवेश करताच बापूंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश केवळ भिंतीवर न राहता प्रत्यक्षात कृतीत उतरताना इथे दिसला. शाळेचा प्रसन्न परिसर पाहून बापूंच्या चेहऱ्यावर देखील समाधानाचे भाव स्पष्टपणे जाणवत होते. पण खरी गंमत तर पुढे होती. निमित्त होतं विद्यार्थ्यांनी स्वनिर्मितीने तयार केलेल्या साहित्याचं प्रदर्शन. बाहुल्या, ट्रॅक्टर, फ्रीज, कूलर ते थेट ज्वालामुखीच्या मॉडेल्सपर्यंत विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता मांडली होती. या बालवैज्ञानिकांची आणि कलाकारांची उद्योगी वृत्ती पाहून आमदार महोदय थक्क झाले. त्यानंतर सुरू झाली प्रात्यक्षिकांची मालिका. योगा, प्राणायाम, एरोबिक्स, झुंबा आणि तबला वादन अशा एकापेक्षा एक सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. विशेष म्हणजे पहिलीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं गीत गायन आणि बाल मंत्रिमंडळाच्या कामकाजाचं सादरीकरण पाहून विद्यार्थी दशेत लोकशाहीची मूल्ये त्यांच्या मनावरती कशी रुजवली जातात याचं उत्तम उदाहरण येथे पाहायला मिळालं. या भेटीचा सर्वात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा भाग म्हणजे बापूंचा तास. यावेळी विद्यार्थ्यांनी बापूंची जणू मुलाखतच घेतली. यावेळेस विद्यार्थ्यांनी आमदार साहेबांना एक ना अनेक प्रश्न विचारले. त्यामध्ये बापू तुम्हाला आमदार का व्हावेसे वाटले? लोकमंगल समूहाच्या विवाह सोहळ्यातील अनुभव काय आहेत ते सांगा. या सर्व प्रश्नांना आमदार साहेबांनी अत्यंत साधेपणाने आणि प्रेरणादायी पद्धतीने विद्यार्थ्यांना उत्तरे दिली. स्वतःच्या जडणघडणीत कुणाचे योगदान आहे आणि शिक्षणाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे त्यांनी मांडलं. मुलांना वेळ देणारे आमदार म्हणून बापूंच्या या संवादाने विद्यार्थ्यांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे. राज्यामध्ये 1000 शाळांना मॉडेल स्कूल करण्याचा संकल्प आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये बापूंची पहिली निवड ठरली ती म्हणजे इंगळगीची ही जिल्हा परिषद शाळा. पुणे येथील कॅम्प या संस्थेच्या माध्यमातून शाळेला 8 लाख रुपयाचे साहित्य मिळवून देण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या वेळेस इंगळगी गावचे सरपंच विनोद बनसोडे, उपसरपंच प्रधान गुरव, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दीप्ती कदम, उपाध्यक्षा मनुजा सोनकडे तसेच पंचायत समितीच्या सदस्य अंबिकाताई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचे संचालक अतुल गायकवाड आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक चंद्रकांत गुरव, बाबूलाल शेरीकर, संभाजी माने, राजशेखर बंडगर, इसाक शेख, भीमाशंकर बंदिछोडे, रामू तेलंग, विश्वनाथ घोडके, सागर धुळवे, राहुल वंजारे, सद्दाम बंदगी आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक विलासराव देशमुख, शिक्षक अंकुश मनोहर, श्रीकांत बिराजदार आणि संपूर्ण शिक्षक वृंदाने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन शेखलाल शेख यांनी केले आहे. सोलापूर तालुक्याचे विकासाभिमुख आमदार म्हणून बापू यांची जशी ख्याती आहे, आज ते दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी या गावामध्ये आलेत. विशेष करून विद्यार्थ्यांसोबत म्हणजे बाल विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आलेले असताना विद्यार्थी त्यांना अनेक राहाचे प्रश्न विचारले. बापू तुम्हाला एक सगळ्यात छोटा प्रश्न विचारतोय. तुम्ही सगळ्या मोठमोठ्या पत्रकारांना सामोरे गेलात, पण आज ह्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सामोरे जाताना तुम्हाला कसं वाटलं बापू? मला असं वाटतं यांच्यात खरे पत्रकार रुजलेत असं वाटायला लागलेलं आहे मला. म्हणजे पत्रकार जसं खोचक प्रश्न विचारतात तसे मला विद्यार्थ्यांनी पण अनेक प्रश्न विचारलेले आहेत. मला असं वाटतं बहुतेक पत्रकार यांच्यात खरे पत्रकार रुजलेत असं वाटायला लागलं. पत्रकार जसं खोचक प्रश्न विचारतात पण अनेक विचारलेले आहेत. मला असं वाटतं बहुतेक पत्रकार असे प्रेरणा त्यांना मिळाले असं. डिजिटल शाळा झालेली आहे.
जवळपास दक्षिण सोलापूर म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी जी डिजिटल शाळा दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळी येथील जिल्हा परिषदेची शाळा झालेली आहे. या शाळेसाठी तुम्ही जवळपास 8 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल काय म्हणाल बापू? मला असं वाटतं की इथले मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, गावकरी या सर्वांनी मिळून सहभाग घेतला. त्याची माहिती गेल्या 1-2 महिन्यापासून सातत्याने मी घेत होतो. आणि मग मला असं वाटलं की जर गावचा सहभाग असत, गावकऱ्यांनी जर सपोर्ट करत असतील आणि गुरुजन वर्ग त्या विद्यार्थ्यावरती चांगले संस्कार सर्व गुण संपन्न करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना आपल्यासारख्यांनी मदत केली पाहिजे. आणि मला चांगलं वाटलं आणि म्हणून मला असं वाटतं की पुण्यातल्या एका संस्थेला मी विनंती केली की इथल्या शाळेची अशी डिमांड आहे, त्यांनी जवळपास 8 लाख रुपये दिलेले आहेत. माझं आव्हान आहे पुढच्या काळामध्ये इंगळगी पहिल्यांदा तालुक्यात तरी क्रमांक 1 येईल असं माझी आशा आहे. आणि महाराष्ट्र म्हणजे जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी असतील, शिक्षणाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा सर्वच अधिकाऱ्यांनी येऊन इथली प्रेरणा घेऊन अन्य ठिकाणी जावं, अशी शाळा व्हावी अशी शिक्षकाकडून, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, सरपंच आणि गावकऱ्याकडून मी अपेक्षा करतो. आणि त्यासाठी जे सहकार्य लागतंय माझ्यासारख्या पामराला जी ताकद आहे तेवढी ताकद पणाला लावून देतो. बापूंचा हा मोठेपणा पहा, खरंच खूप मोठी प्रेरणा आहे. आणि इंगळगीच्या जी जिल्हा परिषदेची शाळा आहे, खरोखरच बापू तुम्हाला पुन्हा इथे निमंत्रण देते आणि संपूर्ण तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नावारूपाला येईल याची स्मृती देते. जिल्हा परिषद शाळा इंगळगीचे जे व्यवस्थापन समिती अध्यक्ष आहेत, शाळेचे जे शिक्षक वृंद आहेत, विद्यार्थी आहेत, या सगळ्याकडून तसेच NGTV मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला याची ग्वाही देतो. 100% तुम्ही या शाळेचं नावलौकिक संपूर्ण राज्यामध्ये कराल. ब्युरो चीफ निजामशहा शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, इंगळगी.